नमस्कार. आजार आणि उपचार या माझ्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. सध्या आपण पावसाळ्यातील आजार कोणते आहेत यावरती आपण पाहत आहोत. तर याच्या आधी आपण डेंग्यू या आजाराबद्दल माहिती घेतली होती. आज आपण पावसाळ्यातील एक महत्त्वपूर्ण आजार चिकनगुनिया याबद्दल आपण माहिती करून घेऊयात. पावसाळा सुरू झाला की डासांचा प्रादुर्भाव आणि त्रास वाढतो आणि याच काळात चिकनगुनिया हा आजार आपल्याला होण्याची शक्यता जास्त असते. सांधेदुखीने हैराण करणाऱ्या या आजाराबद्दल आपल्याला बहुतेक माहिती असेलच, कारण 2005, 2012 आणि 2013 या इसवी सनांमध्ये या रोगाने फार मोठे थैमान आपल्या राज्यात आणि देशामध्ये घातले होते. त्याच्यामुळे या आजाराबद्दल आपल्याला थोडीशी माहिती नक्कीच असेल. या आजाराची आपल्याला पूर्ण माहिती देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. तर या आजाराची लक्षणे कोणती आहेत, याचा उपचार आणि यामध्ये कोणत्या निदान टेस्ट आपल्याला करता येतील हे आपण आज पाहूयात. हा आजार प्रामुख्याने इडिस इजिप्ती आणि इडिस अल्पोपिक्टस या दोन डासांच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला हा सांध्यांचा चिकनगुन्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो. हे डास आपल्याला दिवसा चावत असल्यामुळे दिवसासुद्धा आपल्याला आपली काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. याची महत्त्वाची लक्षणे आहेत. या आजारामध्ये आपल्याला खूप ताप येतो. अचानक खूप ताप आल्यानंतर आपल्याला थोडासा थकवासुद्धा जाणवू शकतो. सांधेदुखी हे एक आजाराचे सर्वात प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे सांध्यांना वेदना सूज येते आणि सांध्यांना वेदना होऊन आपल्याला हालचाल करणे फार त्रासाचं होऊन जातं. अनेकदा हातपाय आणि हातापायांचे स्नायूसुद्धा आपल्याला खूप दुखायला लागतात. अंगावर लाल रंगाची चट्टे किंवा पुरळ किंवा आपल्याला ॲलर्जिक रॅशसुद्धा या आजारामध्ये दिसू शकतात. अचानक अशक्तपणासुद्धा या आजारामध्ये आपल्याला जाणवतो. यामधील चाचण्या ज्या आहेत ह्या आपण जर आपल्याला वरील काही लक्षणे जर जाणवत असतील तर आपण सर्वात प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे. तर डॉक्टर आपल्याला खालील काही सूचना देतील किंवा आपल्याला काही टेस्ट करायला सांगतील. तर RT-PCR ही जी टेस्ट आहे ती आपल्याला चिकनगुन्याच्या सुरुवातीच्या जे आपले लक्षणं आहेत त्या लक्षणांसाठी आपल्याला ही RT-PCR टेस्ट करून घ्यावी लागेल. दुसरी टेस्ट आहे एलाजा, जी अँटीबॉडीज टेस्ट आपण म्हणतो, ही सुद्धा फार महत्त्वाची टेस्ट याच्यामध्ये आहे. यावर उपचार म्हणजे यावर आत्तापर्यंत असं कोणताही उपचार अजून आपल्याला अवगत नाहीत. तर आपली लक्षणे कोणती आहेत, लक्षणांवरती या आजारामध्ये उपचार दिले जातात. या आजारात डॉक्टर वेदनाशामक औषधे आणि इतर औषधे आपल्याला देतात. भरपूर पाणी पिणे, नारळाचे पाणी आहे, फळांचा रस आहे, फळं आहे, पाणी जास्त पिणे आहे आणि आराम करणे ह्या आजारामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वपूर्ण बाब आहे. तर याचा प्रतिबंध आपण कसा करायला पाहिजे, तर हा आजार मुख्यत्वे डासांमुळे होत असल्यामुळे आपल्याला डासांचं प्रजनन रोखणं फार महत्त्वाचं आहे. यासाठी आपल्या घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नये. पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा याची आपल्याला सर्वांना काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. घरामध्ये जे जुने टायर असतात, जुने जे शूज असतात, आपल्याला जी झाडांची छोटी छोटी कुंडी असतात त्यामध्ये पाणी सतत जमा होऊ देऊ नये, कारण जमा असलेल्या पाण्यामध्ये ही डासाची प्रजनन जास्त प्रमाणात होऊ शकतं. दुसरं आहे, आपले जे घरचे कूलर आहेत ते कूलर आपल्याला 8 दिवसातून एकदा स्वच्छ करून घ्यायला हवेत. स्वच्छ करून ते कोरडे करून नंतरच दुसरे पाणी त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे. जेव्हा आपण घराच्या बाहेर असतो त्यावेळी आपल्याला मॉस्किटो रिपेलंट क्रीम्स आता बाजारात अवेलेबल आहेत. त्या क्रीम लावूनच आपण बाहेर पडायला पाहिजे.
आणि घराच्या खिडक्यांना आपण जाळ्या बसवून घेतल्या म्हणजे त्या जाळ्यांवाटे आपल्याला डासांचा प्रादुर्भाव घरात आपल्या डास येणार नाहीत. त्यामुळे डासांना प्रतिबंध आपल्याला करता येतो. मच्छरदाणी वापरणे झोपताना हे एक फार मोठं महत्त्वाचं याच्यामध्ये एक उपचाराचाच सांगूयात आपण. हा एक उपचारच आहे. आणि मॉस्किटो रिपेलंट ज्या ऑल आऊटच्या ज्या मॉस्किटो रिपेलंट येतात त्या आपण रात्री लावून झोपायला पाहिजेत. किंवा काही आजकाल ज्या मॉस्किटोच्या ज्या क्रीम आहेत त्या पण क्रीम आपण वापरायला पाहिजेत. आणि यामध्ये आता डासांपासून संसर्ग होऊ नये म्हणून या गोष्टी आपण सतत करायला पाहिजेत. चिकनगुन्याची वेदना खूप त्रासदायक असल्यामुळे आणि ही त्रासदायक वेदना आपण जर योग्य काळजी घेतली तर या वेदनेपासून आपल्याला सुटका नक्कीच होऊ शकते. हा माझा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपण याला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या कुटुंबियांना आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा. आणि हा जो व्हिडिओ आहे हा आपल्याला फक्त शिक्षणासाठी आपल्याला काही गोष्टी अवगत होण्यासाठी मग हा व्हिडिओ आपल्यासमोर आणलेला आहे. तर आपल्याला काही याच्यातली काही सिम्पटम किंवा लक्षणे जाणवत असेल सर्वप्रथम आपण डॉक्टरांशी संपर्क साधावा. मला वाटते आपल्याला हा व्हिडिओ पसंत आला असेल. नमस्कार.